वेलकम. तर बघा आता आपण किती झालेले लेक्चर आपले बेसिकचे 5 लेक्चर झाले. तर त्यामधलं पहिलं लेक्चर जे होतं ते होतं आपलं बेसिक नंबर 1. त्याला आपण नाव दिलं होतं सब्जेक्ट किंवा सब्जेक्ट प्रोनाउन. त्याच्यामध्ये मग 8 सब्जेक्ट बद्दल बोललो होतो. आय, वी, ही, शी, इट, यू, यू आणि दे. त्याच्यामधलं इट आणि दे मधला फरक बघितला होता की चाइल्ड, किड, बेबी किंवा ॲनिमलचं नाव असेल, बर्डचं नाव असेल तर इट घ्यायचं, आणि चिल्ड्रन, किड्स, बेबीज, ॲनिमल्स किंवा बर्डचं नाव असेल तर आपण काय घ्यायचं, दे घ्यायचं. इट हे सिंग्युलर नाउन साठी असतं, तर दे हे काय असतं, प्लुरल नाउन साठी असतं. ओके. त्यानंतर मग आपण पुढे बघितलं होतं वर्ब बघितलं होता बेसिक नंबर 2. त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, वर्बचे 2 टाईप, एक हेल्पिंग वर्ब आणि दुसरं काय मेन वर्ब. त्या मेन वर्बलाच आपण एक नाव दिलं होतं लेक्सिकल वर्ब किंवा प्रिन्सिपल वर्ब. हेल्पिंग वर्बला आपण 2 नावं दिले होते, सपोर्टिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब. मग हेल्पिंग वर्बचे परत 3 टाईप केले होते, प्रायमरी ऑक्झिलरी, मॉडल ऑक्झिलरी आणि मार्जिनल ऑक्झिलरी. आणि मेन वर्बचे परत 2 टाईप केले होते, स्ट्रॉंग वर्ब आणि वीक वर्ब. प्रायमरी ऑक्झिलरी मध्ये आपल्याला माहिती आहे कोण आहे, टू बी, ए, टू डू आणि टू हॅव, संपला विषय. त्यानंतर मॉडल ऑक्झिलरी मध्ये प्रेझेंटचे शाल, पास्टचा शुड, तसं कॅन, कुड, मे, माइट, विल, वुड, ऑट टू, नीड टू, यूज टू, हॅव टू, हॅड टू, हॅज टू, हॅड टू, हे डिअर टू, हे सगळे काय आहेत आपले मॉडल ऑक्झिलरी. त्याच्यानंतर मग आपण बघितले होते स्ट्रॉंग वर्ब. त्याच्यामध्ये काय येतं तर तिन्ही फॉर्म सेम, म्हणजे कट कट कट, शट शट शट, स्प्रेड स्प्रेड स्प्रेड. त्यानंतर तिन्ही पण फॉर्म सेम, सिंग, सॅंग, संग. त्यानंतर टेक, टूक, टेकन, हे तिन्ही पण फॉर्म सेम होतं, सॉरी वेगळे येतं. आणि तिसरा टाईप होता 2 फॉर्म सेम, म्हणजे कम, केम आणि कम. तसं बिकेम, बिकम आणि बिकेम, म्हणजे बिकम, बिकेम आणि बिकम, हे असं. तर या पद्धतीने आपण हे केलं होतं. त्यानंतरून आपण वीक वर्ब बघितले होते. त्याच्यामध्ये काय असतं, ईडी असते शेवटला, म्हणजे तुमचं प्लेड, प्लेड, टॉक, वॉक्ड, हे सगळे काय आहेत आपले वीक वर्ब आता. त्यानंतर वर्बचं सिंग्युलर आणि प्लुरल बघितलं होतं. त्याच्यामध्ये आपण वर्बचं सिंग्युलर आणि प्लुरल मध्ये सिंग्युलर कोणते असते तर आपला एम, इज, वॉज, हॅज, त्यानंतरून एम गोईंग, हॅज टेकन, त्यानंतर V5, हे सगळे आपले काय येतं सिंग्युलर. पण प्लुरल कोण असतं तर आपला आर प्लुरल आहे, विअर प्लुरल आहे, हॅव प्लुरल आहे, आणि त्यानंतर V1 कसा आहे, प्लुरल आहे. आणि कॉमन मध्ये कोण येतं तर कॉमन मध्ये आपला येतो V2 येतो, हॅड येतो, डीड येतो आणि सर्व मॉडल ऑक्झिलरी. कॉमन याचा अर्थ ते सिंग्युलर पण होता आणि प्लुरल पण होता. ओके. त्यानंतर आपण बेसिक नंबर 4 बघितलं होतं. त्याच्यामध्ये वर्ब मधला डू फॉर्म बघितला होता. मग V1 मध्ये कोण लपलंय, डू, V2 मध्ये कोण लपलंय, डीड, आणि V5 मध्ये कोण लपलंय, डज. म्हणजेच आपण याच्यामधलं काय करायचं, हेल्पिंग वर्ब फक्त काय करायचं, बाजूला काढायचं. ओके. त्यानंतर सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंटचे आपले पार्ट झाले होते. त्यामधला पहिला पार्ट जो आहे त्याच्यामध्ये काय होतं, त्याला आपण ग्रॅमॅटिकल कॉन्कॉर्ड म्हणलं होतं. म्हणजेच काय की सब्जेक्ट सिंग्युलर तर वर्ब पण सिंग्युलर, आणि सब्जेक्ट प्लुरल तर वर्ब पण सिंग्युलर. कॉन्कॉर्डचा दुसरा पार्ट बघितला होता आपण, तो म्हणजे प्रॉक्झिमिटी, प्रिन्सिपल ऑफ प्रॉक्झिमिटी कॉन्कॉर्ड. ह्याच्यामध्ये काय बघितलं होतं, प्रॉक्झिमिटी याचा अर्थ जवळचा, जो जवळचा आहे त्याच्यानुसार आपण काय, जवळचा सब्जेक्ट याच्यानुसार काय ठरवायचं, वर्ब ठरवायचं. याचाच अर्थ आपलं जर का आयदर वर असेल, नायदर नॉर असेल, ऑर असेल, नॉर असेल, मोर दॅन असेल, तर आपण दुसऱ्या सब्जेक्ट नुसार काय करायचं, वर्ब ठरवायचं. म्हणजे दुसरा सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर वर्ब आपलं सिंग्युलर, दुसरा सब्जेक्ट आपला प्लुरल असेल तर वर्ब पण प्लुरल. त्यानंतर आपण एक प्रॉक्झिमिटी, ते दुसरा एक कॉन्कॉर्ड बघितला होता, त्याचं नाव होतं नॉशनल कॉन्कॉर्ड. नॉशनल कॉन्कॉर्ड मध्ये आपण वन कन्सेप्ट बघितले होते, आहे का नाही. वन कन्सेप्ट म्हणजे काय, नॉशनल कॉन्कॉर्ड याचा अर्थ काय तर आपण सब्जेक्टच्या नंबरवरून वर्ब नाही ठरवायचं, तर सब्जेक्टच्या मिनिंग वरून ठरवायचं, आहे का नाही. मग आपण बघितलं होतं फिश अँड चिप्स असन, बॅग अँड बॅगेज असन, स्लो अँड स्टेडी असन, राईज अँड फॉल असन, वडा अँड पाव असन, इडली अँड सांबर असन, त्यानंतर मिल्क अँड वॉटर असन, ब्रेड अँड बटर असल. तर हे सगळे दोघं मिळून काय दाखवतात, एकच अर्थ. त्यामुळे यांच्याबरोबर वर्ब कसं पाहिजे, सिंग्युलर. त्यानंतर आपण बघितलं होते काही कलेक्टिव्ह नाउनचं नॉशनल कॉन्कॉर्डच बघितला होता, की आपले जे कमिटी आहे, ज्युरी आहे, त्यानंतर हे जेवढे काही कलेक्टिव्ह नाउन आहेत, पब्लिक वगैरे जे काय येतं, गँग आहे, तर ह्यांच्यामध्ये आपण काय करायचं तर त्यांच्यामध्ये एकजूटपणा असेल, एकता असेल तर आपण वर्ब कसं घ्यायचं, सिंग्युलर. पण त्यांच्यात डिवाइड असेल म्हणजे मतभेद असेल तर आपण कसं घ्यायचं, प्लुरल घ्यायचं. ओके.
तर एवढं आपण बघितलेलं आहे. आता सब्जेक्ट बेसिक नंबर 5 पण आपलं संपलेलं आहे. बेसिक नंबर 5 मध्ये आपण काय बघितलं होतं, तर आपले जे टू बी आहे, टू डू आणि टू हॅव हे दोन कामं करतात. सेंटेन्स मध्ये ते हेल्पिंग वर्ब म्हणून पण येतात आणि मेन वर्ब म्हणून पण येतात. ओके, कळालं? अरे समजलं? ओके, मग आता आज आपल्याला बघायचंय बेसिक नंबर 6. आता हे जे बेसिक नंबर 6 आहे, हे बेसिक नंबर 6 तुम्हाला आलं, याचा अर्थ तुम्हाला इंग्लिश मध्ये क्वेश्चन बनवायला येणार. तुम्हाला क्वेश्चन बनवायला येतो तो कशामुळं? बेसिक नंबर 6 मुळे. कळालं? तरच तुम्ही इंग्लिश मध्ये क्वेश्चन बनवू शकता. तुम्हाला एक दोनच क्वेश्चन माहिती असते तर, नाही का नाही? त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत नंतरून. पण सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचंय, तर इथं बघा, इथं काही हिकडला पोर्शन जाऊ द्या, पण हिकडला पोर्शन जो आहे यालाच मी थोडस हे करतो. तर हा पोर्शन बघा. ओके, ह्या पोर्शन कडे फोकस करा तुम्ही. आता हे जे पोर्शन आहे, किंवा ठीक आहे चला जाऊ द्या, हे 6चे 6 सेंटेन्स येतं त्यांच्याबद्दल आपण बघू. आणि तुम्हाला चूक किंवा बरोबर एवढं सांगायचं. मग 6 पैकी मी काय करणार? मार्क देणार. ओके, चला आता मला सांगा, यू कॅन स्टार्ट नाऊ. बरोबर आहे का चूक आहे? तुम्हाला काय वाटतं? चूक आहे? ओके, चलो इथं वी ऍक्सेप्ट व्हॉट ही गिव्ह अस. हे तर व्हॉट आलेलं आहे. सांगा हे बरोबर का चूक आहे? हा, अरे आपल्याला क्वेश्चन म्हणजे तुम्हाला काय ओळखायचंय? कोणत्या शब्द वाक्यामध्ये क्वेश्चन विचारलेला आहे, क्वेश्चन विचारलेलं वाक्य ओळखायचंय तुम्हाला. फक्त ज्या सेंटेन्स मध्ये क्वेश्चन विचारलंय ना ते तुम्हाला माहिती नाही का? क्वेश्चन विचारण्यासाठी तुम्ही काय वापरतात? व्हॉट, वेन, हाऊ, वेअर, व्हाय, विच, हुज, हुम हे वापरता ना तुम्ही, विअर. मग तसं तुम्हाला साधा आणि सोप्पा नर्सरीच्या मुलांसारखा प्रश्न आहे की याच्यामधलं तुम्हाला ज्या सेंटेन्स मध्ये क्वेश्चन आहे ते ओळखायचे. बरं सांगा आता ह्याच्यामधलं क्वेश्चन कोणत्या? 2 नंबरच्या मध्ये क्वेश्चन आहे का? आहे. ओके, 3 नंबरच्या मध्ये आहे का नाही? हा, बरं, हा ठीक आहे, क्वेश्चन मार्क दिला आहे. ओके, त्यानंतर हे 4 हे परत ह्याच्यामध्ये आहे, ह्याच्यामध्ये आहे. ओके, ह्याच्यामध्ये आहे. ओके, ठीक आहे. बरं, ह्याच्यामध्ये तुम्ही नाही म्हणत होते तुम्ही. ओके, क्वेश्चन नाही असं म्हणत होते. बरं ठीक आहे. ओके, आता इकडे लक्ष द्या. बघा, काहीच नाही, दररोजच्या सारखे 6 प्रश्न फक्त. आणि मी तुम्हाला सप्पा लिंबू टिंबू प्रश्न विचारला की याच्यामध्ये क्वेश्चन विचारलेलं सेंटेन्स कोणतं? बरोबर आहे. तर तुम्ही सांगितलेले 6 पैकी उत्तरं दिलेले तर तुम्हाला मार्क द्यावा लागणार होता. आता आहे का नाही? आता मार्क चांगले पडते ह्या बारचेने, कारण सोपं होतं ते, आहे का नाही? का अवघड होतं? बरं, तर आता बघा, हे पहिलं तुमचं हा क्वेश्चन नाही हे एकदम बरोबर. 1 मार्क तर पडला, जाऊ द्या, म्हणजे मायनस मध्ये जाण्यापेक्षा. 2 नंबरचा हा जो आहे ना, हा क्वेश्चन नाही. बरं, आता 3 नंबरचं तुम्ही जे उत्तर दिलं होतं ना, हा क्वेश्चन नाही. म्हणजे हे जे सेंटेन्स आहे ते चुकलेलं आहे. हे तुमचं बरोबर देतं. चला जाऊ द्या. हा, म्हणजे किती बरोबर आले? 2 बरोबर आले बरं का तुमचे. त्यानंतर हा चुकला, हा चुकला, हा चुकला. ओके, मग आता किती पडले? 6 पैकी 2 बरोबर आले आणि किती चुकले? 4. मग 4चा 1 मार्क मायनस, म्हणजे 1 मार्क पडलेला आहे तुम्हाला 6 पैकी. जाऊन द्या, प्लस मध्ये पडले तर. गेल्या वेळेस 0.75 मायनस 0.75 ओढले होते, त्यापेक्षा चांगले मार्क ना. बरं, आता इथं 1च मार्क तुम्हाला पडलेला आहे मोजून. आणि याचा अर्थ तुम्हाला इंग्लिश मध्ये क्वेश्चन बनवता येत नाही. तुम्ही फक्त काय केलं? 12 वर्षाचं नॉलेज वापरलं. कोणतं नॉलेज वापरलं? तिथं WH वर्ड दिसला की आपल्या डोक्यात फिट केलेलं आहे. WH वर्ड दिसला की तिथं क्वेश्चन असला पाहिजे, पण ते गरजेचं नसतं. कळालं? काही WH वर्ड आला तर पुढं सेंटेन्स पण असू शकतं. कळालं? त्यामुळं हे जे 12 वर्षाचं नॉलेज आहे ते जराशे घातक नॉलेज आहे 12 वर्षाचं. ठीक आहे, आता आपल्याला बघायचंय मग बेसिक नंबर 6. आणि बेसिक नंबर 6 बघितलं की मग आपण जाणार होतं ह्या 6 प्रश्नांकडं.
आणि त्यानंतर मग MPSC ला राज्यसेवा असो, ASO असो, HTI असो, फॉरेस्ट असो, इंजिनिअरिंग असो, या सगळ्यांचे आपल्याला काय करायचे ते क्वेश्चन सोडायचे. तर ओके, मग आता बघा आपलं काय आहे, बेसिक नंबर 6 आहे. काय आहे? बेसिक नंबर 6. ठीक आहे, आता इकडे बघा, इथं बेसिक नंबर 6, बेसिक 6. ओके, आता इकडे बघा सेंटेन्स आहे. काय आहे? सेंटेन्स. आता हे जे सेंटेन्स आहे, सेंटेन्स म्हणजे माहिती आहे ना तुमच्या मराठीमधलं वाक्य. वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय, मराठीमधली परफेक्ट व्याख्या. आयोग विचारतो ना, आहे का नाही? सोपं आहे ते, लिंबू टिंबू आहे मराठी. का अवघड आहे? हा, अवघड आहे मस्त. ठीक आहे, बेसिक नंबर 6 आपलं सेंटेन्स. सेंटेन्स म्हणजे काय आहे? वाक्य. ओके, आता हे जे सेंटेन्स आहे ना, या सेंटेन्सचे 3-4 टाईप पडतात. पण आपल्याला इथं फक्त काय करायचे तर 2च टाईप बघायचे. तर किती टाईप बघायचे? तर 2. टेन्स मध्ये त्याचा 3रा टाईप बघणार आहोत आपण. ठीक आहे, मग आता बघा ह्याच्यामधला सेंटेन्सचे मी किती टाईप केले? तर 2 केले. तर पहिला जो टाईप आहे तो म्हणजे ऍसर्टिव्ह सेंटेन्स. कोणता आहे? ऍसर्टिव्ह सेंटेन्स. ऍसर्टिव्ह सेंटेन्स. ओके, आणि दुसरा जो टाईप आहे तो आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. कोणता आहे? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आता हे ऍसर्टिव्ह सेंटेन्स याचा अर्थ काय आहे? साधं वाक्य. तुमच्या मराठीमधलं विधानार्थी वाक्य म्हणतो ना तुम्ही. म्हणजे राम आंबा खातो, ती गावाला गेली, आई रडत होती, मुलगा पळत होता. हे असे साधे सिंपल जे वाक्य आहेत ज्याच्या शेवटी फुल स्टॉप असतो त्याला काय म्हणायचं? ऍसर्टिव्ह सेंटेन्स किंवा तुमच्या मराठीमधलं विधानार्थी वाक्य. आता त्याला जाऊत आपण. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स जे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, या इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचे पण टाईप पडतात 2. मग पहिला जो टाईप आहे तो आहे यस नो टाईप क्वेश्चन. काय आहे? यस नो टाईप क्वेश्चन. यस नो टाईप क्वेश्चन. आणि दुसरा जो आहे तो आहे आपला WH टाईप क्वेश्चन. काय आहे? WH टाईप क्वेश्चन. आता हे जे दिलेलं आहे ह्याला परत एकदा नीट समजून घेऊ. बघा मी काय दिलंय? सेंटेन्स आहे. सेंटेन्सचे टाईप किती केले मी? 2. कोणते? ऍसर्टिव्ह सेंटेन्स. आणि दुसरं कोणतं केलं? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. थांबा, लिहू नका, चुकता तुम्ही, तुम्हाला तिथं वेगळं लिहायचंय. मग बघा आता मी काय सांगितलं? ऍसर्टिव्ह सेंटेन्स हे जे 2 टाईप केले. कोणतं? सेंटेन्सचे 2 टाईप केले, ऍसर्टिव्ह सेंटेन्स आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. मग आता बघा ऍसर्टिव्ह सेंटेन्स कुणाला म्हणायचं? तर ऍसर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे आपलं रेग्युलर सब्जेक्ट. रेग्युलर सेंटेन्स आपलं कोणतं? तर बघा ज्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट असतो, सब्जेक्टच्या नंतर काय असतं? वर्ब असतं, आणि वर्बच्या नंतर ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट किंवा प्रेडिकेट, आणि शेवटी फुल स्टॉप असतो. सगळ्यात महत्वाचं शेवटी काय असतो? फुल स्टॉप. त्याला आपण म्हणायचं ऍसर्टिव्ह सेंटेन्स. काय म्हणायचं? ऍसर्टिव्ह सेंटेन्स. कळालं का? काय कळालं? हा, म्हणजे सब्जेक्टनी सुरुवात ज्याची असते, त्यानंतर वर्ब, आणि त्यानंतर ऑब्जेक्ट असन, कॉम्प्लिमेंट असन, प्रेडिकेट असन, शेवटी काय असतो? फुल स्टॉप. त्याला काय म्हणायचं? ऍसर्टिव्ह सेंटेन्स. काय म्हणायचं? ऍसर्टिव्ह सेंटेन्स. ओके, आता मला माहिती आहे तुमच्या हे लक्षात राहणार नाही, मग एक वाक्य ध्यानात ठेवायचं, एक सेंटेन्स लक्षात ठेवायचं. कोणतं? तर एक ध्यानात ठेवायचं, शी इज ए डॉक्टर. शी इज ए डॉक्टर. बघा हे कोणतं? ऍसर्टिव्ह सेंटेन्स आहे. मग इथं बघा शी आपला काय आहे? सब्जेक्ट. इज आपला काय आहे? वर्ब. हे काय आहे? ऑब्जेक्ट. आणि शेवटी बघा फुल स्टॉप आला का? अरे आला ना. मग तुम्ही जेवढे काही सेंटेन्स बोलतात, आता सध्या तुम्ही जेवढे काही सेंटेन्स बोलतात ते सगळे सेंटेन्स आपल्या कशामध्ये येणार? ऍसर्टिव्ह सेंटेन्स मध्ये. कशामध्ये येणार? ऍसर्टिव्ह सेंटेन्स. तुम्ही घरी म्हणले आय एम गोइंग टू लेक्चर, हे पण काय झालं? ऍसर्टिव्ह सेंटेन्स आहे का नाही? इट मे बी रेन टुडे, आज पाऊस येईल, हे पण काय आहे? ऍसर्टिव्ह सेंटेन्स आहे. बरोबर आहे, कारण त्याच्यामध्ये काय सब्जेक्ट, वर्ब, आणि नंतर काय शेवटी ऑब्जेक्ट आहे किंवा फुल स्टॉप आहे. मग ऍसर्टिव्ह सेंटेन्स लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला काय आयडिया सांगितली? शी इज ए डॉक्टर, एवढे ध्यानात ठेवायचं. शी सब्जेक्ट आहे, इज वर्ब आहे, आणि शेवटी फुल स्टॉप येणार ना. अरे येईन का? मग त्याला काय म्हणायचं? हा, ऍसर्टिव्ह सेंटेन्स. आता आपला मेन फोकस ह्याच्यावरती इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय आहे की त्याला मराठीतून म्हणायचं प्रश्नार्थक वाक्य. काय म्हणायचं? प्रश्नार्थक वाक्य. म्हणजे याचा उपयोग कशासाठी असन? प्रश्न विचारण्यासाठी ना.
अरे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचा उपयोग कशासाठी आहे? प्रश्न विचारण्यासाठी. आणि ज्याच्यामध्ये प्रश्न विचारला असणार त्याला आपण काय म्हणणार? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. मग आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचे आपण किती टाईप केले? 2 टाईप. एक पहिला येस नो टाईप आणि दुसरा काय केला? काय केला? WH टाईप. आता हे दोन्हीमध्ये फरक आहे बघा. येस नो टाईप. येस नो टाईप म्हणजे काय? ज्याचं उत्तर तुम्हाला फक्त येस किंवा नो मध्ये घ्यायचंय त्याला आपण तुम्ही काय म्हणणार? येस नो टाईप. म्हणजे डू यू लाईक टी? तुम्ही म्हणणार हा किंवा नाही. बरोबर आहे. किंवा मी म्हणलं हॅज ही पेड द फीज, तर इथं बघा ते म्हणणार हा किंवा नाही. बरोबर आहे की नाही? म्हणजे हे असे जे प्रश्न आहेत ज्याचं उत्तर फक्त हा किंवा नाही मध्ये असणार त्याला काय म्हणायचं आपण? येस नो टाईप क्वेश्चन. काय म्हणायचं? येस नो टाईप क्वेश्चन. आणि WH टाईप क्वेश्चन म्हणजे काय? तर ज्याचे उत्तर आपल्याला असे एक्सप्लेन करून लिहायचे. समजा आता तुम्हाला मराठीमध्ये असतं बघा, मराठीमध्ये होतं ते लघुत्तरी प्रश्न आणि दीर्घोत्तरी प्रश्न. होतं का? दीर्घोत्तरी प्रश्न म्हणजे त्याचं पान भरून उत्तर लिहायचं. मराठीमधला एखादा धडा आहे, समजा पाखऱ्या नावाचा धडा आहे, आबा पाखऱ्यांची निगा कशी राखत. तुम्हाला माहितीये का? मेजर तुम्हाला नाही, तुम्हाला नसेल तो धडा. ओके. तर एखादा समजा मराठीतला धडा आहे, कोणता पण एखादा प्रश्न आहे, किंवा समजा आपण जर म्हणलं की आपला जो नगर जिल्हा आहे, ह्या नगर जिल्ह्यामध्ये ज्वारीचं उत्पादन जास्त होतं. त्याचं कारण काय? मग आता त्याचं काय 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 कारण असेल? तर तुम्हाला एका शब्दामध्ये उत्तर लिहिता येईल का? नाही. तुम्हाला सांगावं लागणार आहे नगर जिल्ह्यामधलं जे वातावरण आहे किंवा जमीन जी आहे काळी आहे, काळी जमीन ही ज्वारीच्या पिकासाठी चांगली आहे. तिथलं वातावरण हे कोरडं असतं, त्यामुळं ज्वारीचं उत्पन्न काय होतं? वाढतं. किंवा ज्वारी तिथल्या ऍटमॉस्फिअर मध्ये काय येते? चांगली येते. आणि चांगली येते म्हणून आपल्या नगरमध्ये काय आहे? ज्वारीचं उत्पादन जास्त होतं. मग ठीक आहे, ह्याचं उत्तर तुम्ही डिटेलमध्ये दिलं का नाही? अरे डिटेलमध्ये दिलं का नाही? मग याला आपण काय म्हणायचं? इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन. ते इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स किंवा ह्याला आपण काय म्हणायचं? WH टाईप क्वेश्चन. काय म्हणायचं? WH टाईप क्वेश्चन. आता बघा, हे नसेल डोक्यात बसलं, एकदम सोपं सांगतो. आता कन्सिडर करा, चुकून तुम्ही कुणाला तरी म्हणले की डू यू लव्ह मी, चुकून म्हणतोय, तर तिथं उत्तर काय मध्ये येणार आहे? हा, नोच येणार आहे. मुलांना काही विषयच नाही, येस कोण म्हणत नाही. बरोबर. बरं, नो आलं की संपला विषय का नाही? अरे संपला ना. हा, अरे ऐका, आता ऐका. किंवा इकडे लक्ष द्या, काय सांगितलं की डू यू लव्ह मी तुम्ही विचारलं तर तुम्हाला एकतर येस उत्तर येईल किंवा नो उत्तर येईल. बरोबर, एका शब्दात येईल का नाही? हा. आणि कन्सिडर करा म्हणजे इस धारावाहिक की सभी पात्र और घटनाएं काल्पनिक है, इनका वास्तविक जीवन से कोई संबंध नहीं है. मग आता समजा एखादी मुलगी आहे, हा, आणि तर ती मुलगी आहे आणि त्या मुलांनी समजा मुलीला विचारलं की डू यू लव्ह मी, ती म्हणली येस. मग त्यांनी परत शहाण्याने विचारलं व्हाय. मग आता मला सांगा, तिचं जे उत्तर असणार आहे ते एका शब्दात असणार आहे का? नाही. ती एक्सप्लेन देईन ना, बिकॉज यू आर हँडसम अँड यू आर रिच, यू आर ऑल्सो गव्हर्नमेंट एम्प्लॉई. बरोबर आहे की नाही? हे 3 कारण देईन ना. हँडसम आहे, रिच आहे, श्रीमंत आहे आणि गव्हर्नमेंट जॉबला आहे. त्यामुळे मग मला काही काम नसणार आहे, फक्त घरी 3 चपात्या टाकून हुसकून द्यायचा तुला रात्रभर, रात्रंदिवसभर टीव्ही पाहणे. बरोबर. अरे बरोबर आहे की नाही? मग आता ह्याचं उत्तर जास्त 3-4 सेंटेन्स मध्ये दिलं की नाही? अरे दिलं ना. मग तो काय झाला? WH टाईप. कारण त्यांनी क्वेश्चन विचारताना काय विचारलं होतं? व्हाय. आहे का नाही? मग WH टाईप क्वेश्चन म्हणलं की ज्याचं उत्तर कशामध्ये असणार आहे? लॉंग असणार आहे, एक्सप्लेन करावं लागणार. आणि येस नो म्हणलं की फक्त हा किंवा नाही, संपला विषय. ठीक आहे. मग आता हे जे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे ह्याचं मी सांगितलं होतं की ह्याचं काय सांगितलं होतं? येस नो टाईप क्वेश्चन असेल किंवा WH टाईप क्वेश्चन असेल. मग ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? त्याच्यामध्ये प्रश्न विचारताना पॅटर्न कसा असतो ते आपल्याला काय करायचंय? ओळखायचंय. मग बघा, येस नो टाईप क्वेश्चन वाला एक घेऊत आपण. इथं बघा, डू यू लव्ह मी हेच लिहू. मग आता इथं बघा, हा क्वेश्चन मार्क आहे, हा प्रश्न आहे. बरोबर आहे की नाही? हा बरोबर प्रश्न आहे ना.
मग आता इथं बघा डू हे आपलं काय आहे बरं, हेल्पिंग वर्ब आहे ना. नाही, मी काय सांगितलं होतं काल, आपलं जे डू डज आणि डीड आहे हे प्रश्न विचारायला जर का वापरले तर ते काय कुणाचं काम करतं, हेल्पिंग वर्बचं. डू डज डीड हे निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये वापरले तरी ते कुणाचं काम करतं, हेल्पिंग वर्बचं. कळतंय का काय का सांगा बरं. डू डज आणि डीड यांनी जर का क्वेश्चन विचारला तर ते कुणाचं काम करणार, हेल्पिंग वर्बचं. कळालं. मग आता इथं बघा ह्यानी क्वेश्चन विचारला एक नाही, मग डू आपला काय आहे, हा यू काय आहे आपला सब्जेक्ट, आणि लव हे काय आहे मेन वर्ब, बरोबर. आणि शेवटी इथं काय आलाय रे, क्वेश्चन मार्क आलाय. बरोबर आहे का, अरे बरोबर आहे. आता आणखीन एक तुम्हाला हे लक्षात ठेवायला सांगतो. एक आणखीन बघा इथं मी विचारला विल यू मॅरी मी, विल यू मॅरी मी. आता हा पण येस नो टाईप आहे का डब्ल्यू एस टाईप आहे सांगा बरं, येस नो टाईप आहे ना. मग इथं मला सांगा विल आपलं काय आहे हेल्पिंग वर्ब, यू काय आहे सब्जेक्ट, मॅरी काय आहे मेन वर्ब, आणि शेवटी काय आहे क्वेश्चन मार्क. आणि तुमचा आणखीन एक डब्ल्यू एस टाईप मधला वेअर आर यू गोईंग, हा तर विचारायला येतो ना तुम्हाला, वेअर आर यू गोईंग. मग आता याच्यामध्ये बघा सांगा इथं काय आलाय बरं, आपला डब्ल्यू एच वर्ड आलाय राईट. त्यानंतर इथं काय आलाय, आर काय हेल्पिंग वर्ब. अरे आर इथं वी फोर बरोबर आला ना. मग मी काय सांगितलं होतं, आपला एम इज आर वॉज वर हे जर व्ही फोर बरोबर आले तर ते कुणाचं काम करतात, हेल्पिंग वर्बचं. आणि एकटे आले तर मेन वर्बचं. मग इथं जोडीदार आलाय ना इथं आयएनजी वाला, मग इथं हेल्पिंग वर्ब आहे, त्यानंतर काय आहे सब्जेक्ट, आणि इथं गोईंग काय आहे मेन वर्ब, आणि शेवटी काय आहे क्वेश्चन मार्क. ओके. मग आता याच्यामध्ये ह्या दोन्हीमध्ये बघा मी इथं लिहितो एकदा सेपरेट इथं. हा काय आहे की इथं असर्टिव्ह सेंटेन्स आहे, काय आहे असर्टिव्ह सेंटेन्स, आणि इथं मी लिहिलं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. ओके. आता असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये काय सांगितलं मी, इथं काय येतं सब्जेक्ट, त्याच्यानंतर वर्ब, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट, प्रेडिकेट, शेवटी फुल स्टॉप. ओके. आता इथं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये काय येतंय, अगोदर हेल्पिंग वर्ब, त्याच्यानंतरून सब्जेक्ट, त्याच्यानंतरून मेन वर्ब, त्याच्यानंतरून शेवटी क्वेश्चन मार्क, किंवा इथं डब्ल्यू एच वर्ड, त्याच्यानंतरून हेल्पिंग वर्ब, त्याच्यानंतरून सब्जेक्ट, त्याच्यानंतरून मेन वर्ब, आणि शेवटी काय क्वेश्चन मार्क. आता हे दोन्हीला नीट ऑब्झर्व करायचं, आणि दोन्हीमध्ये काय फरक आहे तेवढं मला सांगा. काय फरक दिसतंय, हा अरे काय फरक आहे दोन्हीमध्ये, काय फरक आहे बघा, ह्या दोन्हीमध्ये फरक दिसा नाही तुम्हाला, हा काहीच फरक जाणवा नाही तुम्हाला. अरे ते काही जण ते सेनापती इकडे लक्ष द्या, काही जण मला वाटतं ते डू यू लव्ह मी तिथं अडकून बसले काय, स्वप्नामधून बाहेर निघा, म्हणजे इकडे लक्ष द्या, नोकरी लावल्याशिवाय तुम्हाला कोण नाही विचारणार, इकडे लक्ष द्या. हा तर आता बघा इकडे बघा ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे, इथं फुल स्टॉप आहे, इथं क्वेश्चन मार्क आहे, ह्यो फरक दिसाना काय, पहिला फरक कळाला. दुसरा असर्टिव्ह सेंटेन्स म्हणलं की सुरुवात कोणी होती रे, सब्जेक्टने, आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणलं सुरुवात कशाने, हेल्पिंग वर्बने. बस संपला विषय. मग जर का आपल्याला बघा एवढा एकच फरक आहे की आपल्याला साधं सेंटेन्स जर का बोलायचंय तर तुम्हाला अगोदर कशाने बोलावं लागणार, सब्जेक्ट घेऊन बोलावं लागणार, आणि तुम्हाला क्वेश्चन जर का तयार करायचं आहे तर तुम्ही अगोदर कोण घेणार, हेल्पिंग वर्बनेच क्वेश्चन सुरू होतो. मग बघा डू यू लाईक अ टी, ह्याच्यामध्ये बघा डू हा हेल्पिंग वर्ब आहे का नाही, अरे आहे ना. मग इथं तुम्हाला जर का प्रश्न विचारायचा आहे तर अगोदर काय पाहिजे, हेल्पिंग वर्ब पाहिजे. काय पाहिजे, हेल्पिंग वर्ब, आणि त्यानंतरून मग काय पाहिजे, त्यानंतरून सब्जेक्ट पाहिजे. किंवा तुमचा दररोजचा प्रश्न बघा लहानपणीचा, तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा, व्हॉट इज युअर नेम, बघा डब्ल्यू एच वर्ड आला व्हॉट, त्याच्यानंतर इज आलं, इज हे काय वर्ब आहे ना, आणि इजच्या नंतरून सब्जेक्ट आला का नाही युअर नेम, म्हणजेच
क्वेश्चन जर का विचारायचा असेल तर तुम्हाला अगोदर काय करावं लागणार आहे? अगोदर काय घ्यावं लागेल? काय? हेल्पिंग वर्ब. म्हणजे क्वेश्चन विचारायचा असेल तर आधी काय घ्यावं लागतं? हेल्पिंग वर्ब आणि मग सब्जेक्ट. कळालं का? दोन्हीमध्ये फरक काय आहे की हेल्पिंग वर्बच्या नंतर सब्जेक्ट घेतला की त्याला आपण म्हणायचं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आणि सब्जेक्टच्या नंतरून वर्ब घेतलं त्याला काय म्हणायचं? ऍसर्टिव्ह सेंटेन्स. कळतंय का हे? अरे कळतंय का? नक्की नक्की. बरं ठीक आहे. मग आता क्वेश्चन सेंटेन्स कडे जाण्याच्या अगोदर मला सांगा ऍसर्टिव्ह सेंटेन्स त्यालाच आपण आणखीन एक नाव देऊ, सेंटेन्स पॅटर्न म्हणूत. काय म्हणू? सेंटेन्स पॅटर्न. ठीक आहे. ऍसर्टिव्ह सेंटेन्सला आपण समजण्यासाठी काय म्हणू? सेंटेन्स पॅटर्न. आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सला समजण्यासाठी आपण काय म्हणू? क्वेश्चन पॅटर्न. ओके. मग आता मला सांगा ऍसर्टिव्ह सेंटेन्स मध्ये सुरुवातीला कोण येणार? सब्जेक्ट का वर्ब? आणि इंट्रोगेटिव्ह मध्ये हेल्पिंग वर्ब येणार, त्यानंतरून सब्जेक्ट येणार. ऍसर्टिव्ह सेंटेन्सच्या शेवटी काय येणार? फुल स्टॉप. आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सच्या शेवटी क्वेश्चन मार्क येणार. कळालंय? समजलं काय? बरं चलो मग आता क्वेश्चन कडे जायचंय. आता तुम्हाला बघा ओके. आता हे आणि शेवटी तुम्हाला सांगणार आहे मी काय लिहायचं ते, बरं का? ऑनलाईन वाले पण शेवटी सांगणार आहे मी काय लिहायचं ते, त्यामुळे आताच लिहू नका. आता आपल्याला चेक करायचंय हे बरोबर आहे का चूक आहे ते. ठीक आहे. मग आता बघा इथं बघा यू आपला काय आहे आणि कॅन स्टार्ट हे काय आहे? वर्ब आहे ना. अरे कॅन हे मॉडेल ऑफ द मग वर्बच आहे ना ते. मग बघा सब्जेक्टच्या नंतर वर्ब आला, कोणता पॅटर्न झाला? हा, किंवा कोणतं सेंटेन्स झालं? ऍसर्टिव्ह. मग आम्हाला सांगा आता ऍसर्टिव्ह म्हणल्यावर शेवटी काय असतं? मग इथं चुकलेलं आहे का नाहीये? मग इथं जे चुकलेलं आहे इथं काय, ह्या क्वेश्चन मार्कच्या ऐवजी काय पाहिजे होता? फुल स्टॉप पाहिजे होता. कळालं? अरे चूक समजते का तुम्हाला? आता इथं बघा दुसरं, वी ऍक्सेप्ट व्हॉट ही गिव्ह अस. आता इथं आहे ना, हे जे आहे ना इथं क्वेश्चन मार्क दिलेलं आहे का नाही? मग आता इथं बघा हा सब्जेक्ट आला, हे वर्ब आला. इथं व्हॉटला काय, व्हॉटचं टेन्शन घ्यायचं नाही. इथं बघा हा सब्जेक्ट आला, हा वर्ब आला. आता सब्जेक्टच्या नंतरून वर्ब आला, सब्जेक्टच्या नंतरून वर्ब आला, शेवटी काय पाहिजे? फुल स्टॉप. म्हणजे हे चुकलेलं एक नाही, इथं काय पाहिजे होतं? फुल स्टॉप पाहिजे होतं. कळतंय का? आता इथं बघा हु इज युअर कंपॅनियन, WH वर्ड आला. ओके. त्याच्यानंतरून बघा हा वर्ब आला आणि वर्बच्या नंतरून हा कोण आलाय? सब्जेक्ट आलाय ना. मग मला सांगा आता वर्बच्या पुढं सब्जेक्ट आला तर तो कोणता असतो? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. काय असतं? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. किंवा त्याला आपण म्हणू क्वेश्चन पॅटर्न. काय म्हणू? क्वेश्चन पॅटर्न. बघा सब्जेक्टच्या पुढे वर्ब आलं तर सेंटेन्स पॅटर्न किंवा ऍसर्टिव्ह सेंटेन्स, आणि वर्बच्या पुढे सब्जेक्ट आलं तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स किंवा क्वेश्चन पॅटर्न. मग इथं मला सांगा आता वर्बच्या पुढे सब्जेक्ट आलाय ना, मग शेवटी काय पाहिजे? मग इथं फुल स्टॉप चुकलंय ना, इथं काय पाहिजे होता? क्वेश्चन मार्क पाहिजे होता. कळतंय? अरे कळतंय का? चलो आता इथं बघा इथं यू आपला काय आहे? सब्जेक्ट. वर डुईंग हे काय आहे? वर्ब. मग आता मला सांगा सब्जेक्टच्या पुढे वर्ब आलं, कोणता पॅटर्न? ऍसर्टिव्ह सेंटेन्स. कोणतं सेंटेन्स? ऍसर्टिव्ह सेंटेन्स. मग ऍसर्टिव्ह सेंटेन्स तर शेवटी काय पाहिजे? मग इथं दिलाय का? इथं काय आहे? हा, मग हे चुकलेलं आहे ना, इथं फुल स्टॉप पाहिजे होता. बरोबर का? चलो आता वेन शी डिड गेट मॅरिड. आता इथं बघा बरं, इथं WH वर्ड आलाय. ओके. आता WH वर्डच्या नंतरून शी काय आलाय? आपला सब्जेक्ट आलाय ना. आणि मग सब्जेक्ट इथं डीड काय आलाय? वर्ब. मग सब्जेक्टच्या पुढे वर्ब आला तर कसं कोणतं सेंटेन्स? ऍसर्टिव्ह. ऍसर्टिव्ह म्हणल्यावर शेवटी काय पाहिजे? इथं काय दिलंय? मग हे चुकलंय ना, इथं काय पाहिजे होतं? फुल स्टॉप पाहिजे होता. अरे कळतंय का? आता इथं बघा व्हिअर. व्हिअर WH वर्ड आहे. डीड आपला काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे ना. आणि यू आपलं काय आहे? सब्जेक्ट. हिडन आपलं काय आहे? हिडन हे जे आहे ना V3 आहे. काय आहे? V3. बरं ठीक आहे. आता थांबा, हेल्पिंग वर्बच्या पुढे सब्जेक्ट आला. ठीक आहे. मग आता हेल्पिंग वर्बच्या पुढे सब्जेक्ट आला म्हणल्यावर कोणता पॅटर्न झाला किंवा कोणतं सेंटेन्स? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. मग इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणल्यावर शेवटी काय पाहिजे? मग आलाय का? मग आता हे सेंटेन्स बरोबर पाहिजे, पण हे सेंटेन्स पण चुकीचं आहे.
आता का, तर त्याचं कारण बघा, एकदम बेसिक गोष्ट इथं चुकलेली आहे. काय, आपला डीड आहे, डीडच्या पुढे नेहमी कोण येतो, V1 येतो ना. पण हे जे हिडन आहे ते काय आहे, V3. म्हणजे इथं असं पाहिजे होतं, हाईड पाहिजे होतं. काय पाहिजे होतं, हाईड. कळालं का? म्हणजे तुम्हाला चेक करताना या दोन्ही पण गोष्टी चेक कराव्या लागणार होता. समजतंय का? हे डोक्यात बसतंय का? अरे डोक्यात बसतंय का नक्की? चलो मग आता बघा, आपल्याला मग डायरेक्ट आयोगाचे क्वेश्चन सोडवायला सुरुवात करायची. पण त्याच्या अगोदर आपण एकदा चेक करू तुम्हाला येतंय का नाही. ओके, एकदम सोपं आहे बघा. मी इतक्या वेळ बडबड करतोय, म्हणजे जवळजवळ अर्धा तास झाला, 35 मिनिटं झाले जवळजवळ. त्याच्यामधल्या फक्त 2च गोष्टी ध्यानात ठेवायच्या होता. कोणती, ऍसर्टिव्ह सेंटेन्स म्हणलं की सब्जेक्ट सुरुवातीला, त्यानंतर वर्ब आणि शेवटी फुल स्टॉप आला पाहिजे. कोण आला पाहिजे, फुल स्टॉप. आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणलं तर पहिल्यांदा हेल्पिंग वर्ब, त्याच्या पुढं सब्जेक्ट, मग मेन वर्ब आणि शेवटी काय असणार, क्वेश्चन मार्क किंवा WH वर्ड असणार. त्याच्यानंतरून हेल्पिंग वर्ब, मग सब्जेक्ट. कळालं? आणि मग शेवटी क्वेश्चन मार्क. आणि तुम्हाला गरिबांची आयडिया पण सांगितली होती ना. ऍसर्टिव्ह सेंटेन्स लक्षात राहण्यासाठी तुम्ही एक वाक्य देण्यात ठेवा, शी इज अ डॉक्टर. मग शी इज अ डॉक्टर याच्यामध्ये फुल स्टॉप पण आहे, सी सब्जेक्ट आहे. आणि इंट्रोगेटिव्ह लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं होतं, डू यू लव्ह मी. डू हेल्पिंग वर्ब आहे, यू सब्जेक्ट आहे, लव्ह मेन वर्ब आहे, आणि शेवटी क्वेश्चन मार्क आहे. किंवा वेअर आर यू गोईंग, WH वर्ड आहे तिथं, आर आपला हेल्पिंग वर्ब आहे, यू सब्जेक्ट आहे, आणि गोईंग आपला काय आहे, मेन वर्ब. कळालं? येईन का ओळखायला? मग आता आपल्याला पहिला प्रश्न आहे, ऍग्री 2018 ला विचारलाय. कधी विचारलाय, ऍग्री 2018. बर, आता आपण चेक करू. व्हॉट वर यू डुईंग ऍट 2 o'clock. आता इथं बघा, शेवटी क्वेश्चन मार्क आलाय का नाही. हा, मग क्वेश्चन मार्क आलाय तर त्याच्यामध्ये काय पाहिजे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असलं पाहिजे ना. ते कोणतं पाहिजे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. मग इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणल्यावर अगोदर कोण येतं, हेल्पिंग वर्ब. मग आता याच्यात चेक करा बघा, WH आला, वेअर आपला हेल्पिंग वर्ब आला, आणि इथं यू सब्जेक्ट आला. मग बघा, आता हेल्पिंग वर्बच्या नंतर सब्जेक्ट आला, मग इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सच आहे का नाही. म्हणजे थोडक्यात क्वेश्चन पॅटर्न आहे का नाही. हा, मग क्वेश्चन पॅटर्न आहे, तर इथं शेवटी काय येणार, मग क्वेश्चन मार्क आला. आलाय का, आलाय. मग हे सेंटेन्स कसं आहे, बरोबर कळतंय का हे. अरे उत्तर कसं काढलं, कळालं. चलो आता दुसरं, वेन शी गॉट मॅरिड. आता इथं मला सांगा, WH वर्ड आलाय, शी आपला काय आहे, सब्जेक्ट, आणि सब्जेक्टच्या नंतर गॉट आपला काय आहे, वर्ब. मग आता सब्जेक्टच्या नंतर वर्ब आलंय. मग आता मला सांगा, सब्जेक्टच्या नंतर वर्ब आलं, कोणता पॅटर्न, हा सेंटेन्स पॅटर्न किंवा ऍसर्टिव्ह सेंटेन्स. ऍसर्टिव्ह सेंटेन्स. ओके, ह्याला मी काय म्हणतो, सेंटेन्स पॅटर्न म्हणतो. सोपं बरं का, म्हणजे सेंटेन्स पॅटर्न. मग सेंटेन्स पॅटर्न नाही म्हणल्यावर शेवटी काय पाहिजे, काय पाहिजे, फुल स्टॉप. इथं फुल स्टॉप दिलाय का, मग हे चुकलंय ना. अरे चुकलंय का. चलो आता तिसरं, व्हाय डिडंट यू वॉटर द प्लांट्स. आता इथं बघा, WH वर्ड आला. ओके, डिडंट काय आहे, काय आहे, हेल्पिंग वर्ब. यू काय आहे, सब्जेक्ट. आता मला सांगा, हेल्पिंग वर्बच्या पुढे सब्जेक्ट आला, कोणता पॅटर्न, हा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स किंवा क्वेश्चन पॅटर्न. ओके, ह्याला आपण म्हणू इंट्रोगेटिव्ह. काय म्हणणार, इंट्रोगेटिव्ह, किंवा त्यालाच आपण म्हणू क्वेश्चन पॅटर्न. ओके, मग आता क्वेश्चन पॅटर्न म्हणल्यावर शेवटी काय पाहिजे, हा बरोबर, आणि मग क्वेश्चन मार्क पाहिजे. तर हे दिलाय का, मग हे चुकलंय का, बरोबर चूक. मग आता इथं विचारलं काय होतं, चूज द करेक्ट. कोणतं करेक्ट आहे, मग ओनली ए. काय म्हणणार, ओनली ए. कळालं काय, अरे समजलं का नक्की. चलो आता दुसरं, राज्यसेवा 2017. हे समजलंय का नक्की सर्वांना. बर, सगळेजण जागेत का, सेनापती जागेत का, जागेत. तिकडले सेनापती 2 जण. ओके, हे मधले हत्ती घोड्यावाले का झोपले, नाही ना. पुढचे जागेत होतं, पुढच्यांना माहितीये पहिली तलवार आपल्यावर आहे, त्यामुळे पुढचे जागे राहत येतं. हे मधले हत्ती घोड्यावाले आणि फॅन खालचे जे येतं तेच फक्त कुंभकर्णाला म्हणू शकतात. कबूतर ज्या तसं कुंभकर्ण म्हणू शकतात, आहे का नाही. त्यामुळं जागेत सगळेजण. आज कोण वार आहे सांगा पटकन, मंगळवार आहे. ओके, बेरीज ती 4चा पाडा म्हणा बरं.
इतकं दमाने 4, 8, 12, 16, 20, 24, 28, 32, त्यानंतर 36, 40, 44, 48, 52, 56, 60, 64, 68, 72, 73, 80, 84, 88, 92, 96, 100. असं स्पीडने पाहिजे, एकदम स्लो होतं तुम्ही. बरं, बेरीज विचारू तुम्हाला, आज उलटी बेरीज विचारू होता. 30 आणि 70 किती? 40 आणि 60 आणि 41 आणि 59, 42 आणि 58, 43 आणि 57, 44 आणि 56, 55 आणि 45 ना, त्यानंतरून 56 आणि 44, 57 आणि 43, 58 आणि 42 आणि 59 आणि 41 आणि 60 आणि 40, 100. ओके, जागेत याचा अर्थ. ऑनलाईन वाले जागेत का रे? आता कमेंट व्हायचं नेमकं सुरू केलं नाही. ऑनलाईन वाले जागेत का नक्की? ऑनलाईन वाल्यांचं काय करतं माहितीये का? आमटेपणा करते, जेवण बिवण करायला घेत आणि पुढे मोबाईल लावत येतं. मग इथं पाणी संपलं, पाणी आणायला गेला तवर तर गेलं ना क्वेश्चन पॅटर्न. मग परत मेसेज करून सर क्वेश्चन पॅटर्न समजला नाही, हे पाणी प्यायला जाते. त्यामुळं काय करा, मेंदू जागे ठेवायचे. ठीक आहे, ओके. आता राज्यसेवा 2017चा पेपर, आपल्याला प्रश्न बरोबर आहे का चूक आहे ते शोधायचा आहे. आता चला, वेन यू आर लिव्हिंग, मग आता बघा WH वर्ड आला, यू काय आहे? सब्जेक्ट, आर काय आहे? वर्ब. मग मला सांगा, सब्जेक्टच्या पुढे वर्ब आला, कोणता पॅटर्न? हा, सेंटेन्स किंवा ऍसर्टिव्ह किंवा त्याला आपण काय म्हणू, सेंटेन्स पॅटर्न. मग मला सांगा, ऍसर्टिव्ह किंवा सेंटेन्स पॅटर्न म्हणल्यावर काय पाहिजे शेवटी? फुल स्टॉप. दिलाय का? मग हे काय झालं? चुकलंय ना? अरे चुकीत सेंटेन्स आहे. आता दुसरं, वेन शी गॉट मॅरिड, हे बघा परत किती वेळा रिपीट झाले. आता WH वर्ड आला, शी आपला सब्जेक्ट आहे, गॉट आपला काय आहे? वर्ब. मग सब्जेक्टच्या नंतर वर्ब आला, कोणता पॅटर्न आहे? हा, सेंटेन्स पॅटर्न किंवा ऍसर्टिव्ह. मग इथं काय पाहिजे? फुल स्टॉप. मग इथं आता नेमकं टाईप करताना राहिलंय, कन्सिडर करू की फुल स्टॉप आहे. ह्याच्या अलीकडल्या सेंटेन्स मध्ये बघू शकता आपण, तिथं क्वेश्चन मार्क दिला होता, आहे की नाही? मग कदाचित इथं काय असू शकतं? क्वेश्चन मार्क. ओके, मग आता इथं क्वेश्चन मार्क आहे, तर हे चुकलंय ना? ओके, ठीक आहे. आता व्हाय डिडंट यू वॉटर द प्लांट्स, रिपीट झाला यू, ऍग्रीचा सेम टू सेम. मग इथं बघा, डिडंट आपलं काय आहे? हेल्पिंग वर्ब, यू काय आहे? सब्जेक्ट. मग आता मला सांगा, हेल्पिंग वर्बच्या पुढे सब्जेक्ट आला की कोणता पॅटर्न? क्वेश्चन पॅटर्न किंवा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. मग शेवटी काय पाहिजे? आलंय का? मग हे सेंटेन्स काय आहे? बरोबर. मग विचारलं काय? चूज द करेक्ट. काय येणार आहे? ओनली सी. आता याचं उत्तर जे इथं फुल स्टॉप असला तर मग त्याचं उत्तर चेंज होईल बरं का, ते व्यवस्थित पाहून मग उत्तर डिसाईड करा. आपण क्वेश्चन मार्क कन्सिडर केलाय म्हणून तसं आलंय. चलो, आता ASO 2016चा, ASO 2016चा काय दिसतंय इथं बघा, चूज द करेक्ट. व्हॉट आय कॅन डू फॉर यू, हे बरोबर आहे का? व्हॉट कॅन आय डू फॉर यू असं म्हणतो आपण. बघा आता व्हॉट WH वर्ड आला, इथं आय काय आहे? कॅन काय आहे? मग मला सांगा, सब्जेक्टच्या नंतर वर्ब आला, कोणतं सेंटेन्स? हा, ऍसर्टिव्ह म्हणल्यावर शेवटी काय पाहिजे? हा, फुल स्टॉप आहे का? नाही. मग हे चुकलंय ना? इथं काय पाहिजे? आता फुल स्टॉप पाहिजे. आता डोक्यात बसतंय का? चलो, आता इथं बघा, यू कॅन स्टार्ट नाव, इथं बघा यू काय आहे? कॅन काय आहे? मग सब्जेक्टच्या नंतर वर्ब आलं, ऍसर्टिव्ह सेंटेन्स. मग ऍसर्टिव्ह म्हणल्यावर शेवटी काय पाहिजे? इथं आलाय का? मग हे काय होतं? चुकलं होतं. हे काय? चुकलेलं. ओके. तिसरं, विच इज फास्टर, द ट्रेन और द बस. आता बघा, WH वर्ड आला, इज काय आहे? हा, वर्ब आहे. आणि त्यानंतर हे काय आहे? द ट्रेन, हा काय आहे? सब्जेक्ट आहे. काय आहे? सब्जेक्ट. आणि ऑर द बस हा पण काय आहे? सब्जेक्ट. मग आता बघा, वर्बच्या पुढं सब्जेक्ट आला, काय आलाय? वर्बच्या पुढे सब्जेक्ट आला, कोणता पॅटर्न? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. कोणतं सेंटेन्स? इंट्रोगेटिव्ह. शेवटी काय पाहिजे? आलाय. मग हे बरोबर. चलो, आता बघा पुढचं, हु इज युअर कंपॅनियन. बघा, इज काय आहे? युअर कंपॅनियन काय आहे? मग आता वर्बच्या पुढे सब्जेक्ट आलं, कोणतं सेंटेन्स? अरे, वर्बच्या पुढे सब्जेक्ट आला, कोणतं? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. मग आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आलं, इथं WH वर्ड आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आलं तर क्वेश्चन मार्क आलंय. मग हे बरोबर आहे. आता हे जे फास्टर आहे ना, ते विच ने प्रश्न विचारला ना, ते फास्टर येत असतं. काय आलं?
ते फास्टर काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. काय आहे, ऍडजेक्टिव्ह. त्याचा विचार नका करू. इथं काय आहे, वर्बच्या नंतर हे द ट्रेन ऑर द बस हे काय आपलं सब्जेक्ट आहे. ओके. मग आता आपल्याला विचारलंय काय, चूज द करेक्ट. कोणतं करेक्ट आहे सांगा मग. सी अँड डी. ओके. चलो आता यश आहे 2016ला बरं का. परत विचारलंय काय, चूज द करेक्ट. सांग आता विच इज युअर फ्रेंड. इज काय आहे आणि युअर फ्रेंड काय आहे. मग आता वर्बच्या पुढे सब्जेक्ट आलं, कोणतं सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह. इंट्रोगेटिव्ह म्हणलं शेवटी काय पाहिजे, आलाय का. हा मग हे सेंटेन्स बरोबर. चलो आता विच आर युअर बुक्स. विच आपलं WH वर्ड, आर आपलं वर्ब आणि युअर बुक्स हे काय आहे सब्जेक्ट. मला सांगा वर्बच्या पुढे सब्जेक्ट आलं, कोणतं सेंटेन्स, आणि इंट्रोगेटिव्ह म्हणल्यावर शेवटी काय पाहिजे, क्वेश्चन मार्क. आलाय का. हा मग हे पण बरोबर. उत्तर द्यायचे लाजायचं नाही बरं का. उत्तर जो देत नाही मग त्याच्याजवळ कुंभकर्ण येऊ शकतो, आहे का नाही. का घरच्यांनी असं तुम्हाला सांगितलंय वर्गात 8च शब्द बोलायचे, नाही ना. आता विच विल यू टेक. मला सांगा आता इथं WH वर्ड आला, विल आपलं काय आहे वर्ब, हा हेल्पिंग वर्ब म्हणून, आणि यू काय आहे सब्जेक्ट. मग वर्बच्या पुढे सब्जेक्ट आलं, कोणतं सेंटेन्स. हा मग इंट्रोगेटिव्ह म्हणलं शेवटी काय पाहिजे, क्वेश्चन मार्क. आलाय का. हा मग आता हे बरोबर. विचारले काय एस ला, चूज द करेक्ट. मग काय लिहिणार उत्तर, हा ए बी आणि सी. मग ए बी आणि सी हे तिन्ही पण काय येतं करेक्ट. हे तिन्ही पण काय येतं करेक्ट. ओके. चलो आता हा फॉरेस्ट 2016चा प्रश्न आहे. काय विचारलंय बघूत आता. काय विचारलंय, आयडेंटिफाय द करेक्टली फ्रेम क्वेश्चन असं विचारलंय. चलो आता हाऊ लॉंग शी इज स्टेईंग इन इंडिया. आता याच्यामध्ये बघा हाऊ लॉंग यांनी पण क्वेश्चन विचारतो आपण. हा त्यानंतर शी आपलं काय आहे रे, आणि इज आपलं काय आहे वर्ब. आता मला सांगा सब्जेक्टच्या नंतर वर्ब आलं, कोणतं सेंटेन्स, हा ऍसर्टिव्ह. जर काय ऍसर्टिव्ह आहे तर शेवटी काय पाहिजे, इथं फुल स्टॉप आलाय का. मग हे चुकलं, इथं हे क्वेश्चन मार्कच्या ऐवजी फुल स्टॉप असाय पाहिजे होता. कळत आहे, डोक्यात घुसतंय का चाललंय स्लॅब वरून, अरे का डायरेक्ट टॉवर वरून चाललंय, घुसतंय ना नक्की. ठीक आहे. चलो आता बघा, हॅज द फॅट वुमन बीन व्हेरी क्लेवर. आता बघा हॅज आपलं काय आहे हेल्पिंग वर्ब आहे. काय आहे हेल्पिंग वर्ब. द फॅट वुमन काय आहे सब्जेक्ट. मला सांगा आता हेल्पिंग वर्बच्या पुढे सब्जेक्ट आला, कोणता पॅटर्न आहे किंवा हा कोणतं सेंटेन्स आहे इंट्रोगेटिव्ह. कोणतं आहे इंट्रोगेटिव्ह. मग इंट्रोगेटिव्ह म्हणल्यावर शेवटी काय असतो, आलाय बरोबर. इथं हाऊ मेनी गोल्ड ऑर्नामेंट्स शी इज वेअरिंग. आता इथं बघा डायरेक्ट इथं शी आपला काय आहे, इज आपलं काय आहे वर्ब. मग आता मला सांगा सब्जेक्टच्या नंतरून वर्ब आलं, काय येणार आहे ऍसर्टिव्ह. मग ऍसर्टिव्ह आलंय तर इथं काय पाहिजे होता फुल स्टॉप. इथं आलंय का नाही. मग आता उत्तर येतंय का आपलं, बी ओनली आहे का कुठं, हा इथं बघा 2 नंबरला बी ओनली आहे ना. ठीक आहे. चलो आता पुढचं इंजिनिअरिंग 16ला. चूज द करेक्ट. यू विल हॅव डिनर विथ द टुमारो. ठीक आहे. यू काय आहे, विल हॅव काय आहे वर्ब. मला सांगा सब्जेक्टच्या नंतर वर्ब आलं, कोणतं सेंटेन्स, हा ऍसर्टिव्ह. ऍसर्टिव्ह म्हणल्यावर शेवटी काय पाहिजे फुल स्टॉप. आलाय का, चुकलंय नाही, इथं फुल स्टॉप पाहिजे होता. आता दुसरं बघा, यू काय आहे सब्जेक्ट, विल काय आहे वर्ब. मग आता सब्जेक्टच्या नंतर वर्ब आलं, काय पाहिजे ऍसर्टिव्ह. आलंय का. मग ऍसर्टिव्ह म्हणल्यावर शेवटी काय पाहिजे, आलाय का नाही. मग हे पण चुकलं, इथं फुल स्टॉप पाहिजे होता. आता इथं यू काय आहे सब्जेक्ट, वुड काय आहे वर्ब. मग आता सब्जेक्टच्या नंतर वर्ब आलं बरोबर. आणि इथं बघा आता सब्जेक्टच्या नंतर वर्ब आले आणि पुढं परत काय आलंय, व्हेन द ट्रेन लिव्स असं आलेलं आहे का नाही. तर हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स सब्जेक्टच्या नंतर वर्ब आलाय बरोबर, आणि परत आणखीन एक सेंटेन्स आहे याच्यामध्ये बघा, हे काय आहे सब्जेक्ट आहे आणि हे काय आहे वर्ब आहे ना. मग सब्जेक्टच्या नंतर वर्ब आलं, कोणतं सेंटेन्स ऍसर्टिव्ह. ऍसर्टिव्ह म्हणल्यावर शेवटी काय पाहिजे फुल स्टॉप. मग हे पण चुकलेलं आहे. मग आता कोणतं बरोबर आलं की नाही एखादं, नाही चूज द करेक्ट. मग काय येणार नन ऑफ द अबोव. ओके.
चलो आता 7 नंबरचं STI 2015 विचारलं, ह्याच्यावर लय प्रश्न विचारले तर. चलो सांगा आता, विच इज युअर फ्रेंड. इज काय आहे? वर्ब. युअर फ्रेंड काय आहे? मग आता वर्बच्या पुढे सब्जेक्ट आलं, कोणतं सेंटेन्स? कोणतं? इंट्रोगेटिव्ह. आवाज कमी झाला राव तुमचा. इंट्रोगेटिव्ह. इंट्रोगेटिव्ह म्हणल्यावर काय पाहिजे? हा क्वेश्चन मार्क. हा क्वेश्चन मार्क आहे म्हणल्यावर इथं दिलेलं आहे, बरोबर आहे? बरोबर आहे ना? ठीक आहे. चलो आता, विच आर युअर बुक्स. विच काय आहे? WH वर्ड. आर काय आहे? वर्ब. युअर बुक्स काय आहे? मग वर्बच्या पुढे सब्जेक्ट आलं, काय पाहिजे? हा इंट्रोगेटिव्ह. मग इंट्रोगेटिव्ह म्हणलं तर इथं काय पाहिजे? हा मग क्वेश्चन मार्क आलाय. हा म्हणजे हे सेंटेन्स आपलं बरोबर. आता विच विल यू टेक. आता विल आपलं काय आहे? वर्ब, हेल्पिंग वर्ब. यू काय आहे? सब्जेक्ट. वर्बच्या पुढे सब्जेक्ट आला, कोणतं? इंट्रोगेटिव्ह. मग इंट्रोगेटिव्ह म्हणल्यावर इथं काय पाहिजे? आलाय. हा मग आता इथं चूज द करेक्ट. तिन्ही पण बरोबर आहेत ना? नक्की. हा ठीक आहे. विच विल यू टेक हे बरोबर आहे. मग इथं उत्तर काय येणार आहे? याला आपण ए ऍड करू म्हणजे 3 नंबरचं उत्तर येईल. ठीक आहे. हा कळालं काय? अरे समजलं का? चलो अजून प्रश्न बर का. आता 8 नंबरचा इंजिनिअरिंग प्री 2011 विचारलाय. व्हाय देअर इज नथिंग बेटर दॅन अ बिझी लाईफ. आता बघा इथं व्हाय देअर इज. आता देअर आपलं काय आहे? सब्जेक्ट आहे. इज आपलं काय आहे? वर्ब. मग आता सब्जेक्टच्या नंतर वर्ब आलं, कोणतं सेंटेन्स? ऍसर्टिव्ह. ऍसर्टिव्ह म्हणल्यावर शेवटी काय पाहिजे? फुल स्टॉप. आलाय का? नाही. मग चुकलंय सेंटेन्स. आता इथं बघा, व्हाय देअर काय आहे? सब्जेक्ट. इज काय आहे? वर्ब. परत मग सब्जेक्टच्या नंतर वर्ब आलं, शेवटी काय पाहिजे होतं? फुल स्टॉप. चुकलं. आता इथं इज काय आहे? वर्ब. देअर काय आहे? सब्जेक्ट. मग इजच्या नंतर ते वर्बच्या नंतर सब्जेक्ट आलं, कोणतं सेंटेन्स? हा इंट्रोगेटिव्ह. इंट्रोगेटिव्ह म्हणलं इथं काय येणार? क्वेश्चन मार्क. आलाय बरोबर. इथं इज परत काय आहे? सब्जेक्ट. हा इज सॉरी इज वर्ब आहे. इज वर्ब. देअर काय आहे? सब्जेक्ट. मग आता वर्बच्या पुढे सब्जेक्ट आलं, कोणतं? इंटेरोगेटिव्ह. आणि इंट्रोगेटिव्ह आहे म्हणल्यावर हे बरोबर आहे. मग आता बरोबर आपल्याला विचारलं काय? चूज द करेक्ट इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बरोबर आपल्याला ओळखायचं आहे. आता इथं काय? इज देअर एनिथिंग बेटर दॅन अ बिझी लाईफ आणि इज देअर समथिंग बेटर दॅन अ बिझी लाईफ. आता हे दोन्ही पण बरोबर होतं, पण याच्यामध्ये काय असतं बरं का, की इथं आहे ना एनिथिंग आणि समथिंग. ह्याच्यानुसार आयोगाने जर प्रश्न विचारला असला तर हे जे ऑप्शन वगैरे आपल्याला माहिती नाही, तर हे जे ऑप्शन वगैरे चेक करावं लागते ना आपल्याला. मग हे जर उत्तर आपलं काय येतंय 3 नंबर आणि 4 नंबर, तरी आपण चेक करू त्याचे ऑप्शन खाली सब ऑप्शन आहेत का नाही, त्यानुसार चेक करू. नाहीतर मग एनिथिंग आणि समथिंग नुसार उत्तर काढू. चलो ठीक आहे. आता STI 2014च आहे. अजून लय सेंटेन्स आहे त्याच्यावरती विचारलेले. विच ऑफ द क्वेश्चन आर करेक्टली फ्रेम. चला मग सांगा. मग आता व्हाय दे काय आहे? आर काय आहे? वर्ब. सब्जेक्टच्या नंतर वर्ब आलं, ऍसर्टिव्ह. ऍसर्टिव्ह म्हणल्यावर काय पाहिजे? फुल स्टॉप. आलाय का? चुकलं. आता इथं बघा, इज वर्ब आहे, शी काय आहे? सब्जेक्ट. वर्बच्या नंतर सब्जेक्ट आलं, काय येणार आहे? इंट्रोगेटिव्ह. इंट्रोगेटिव्ह म्हणल्यावर इथं काय येणार आहे? क्वेश्चन मार्क. मग बरोबर आहे. अरे बरोबर आहे का? चलो आता हु शी काय आहे? सब्जेक्ट. इज काय आहे? वर्ब. सब्जेक्टच्या नंतर वर्ब आला, हा ऍसर्टिव्ह किंवा सेंटेन्स पॅटर्न. मग इथं फुल स्टॉप पाहिजे होता, चुकलंय. मग आता काय? करेक्ट. करेक्ट कोणतं आहे? बी ओनली. इथं बघा 4 नंबरला बी ओनली. आता कंबाईन बी 2024ला हा प्रश्न विचारलेला आहे. प्लीज यू मे पोस्ट दिस लेटर फॉर मी. मग आता इथं बघा, प्लीज ला सोडून द्या. यू काय आहे? मे काय आहे? वर्ब. मग आता सब्जेक्टच्या नंतर वर्ब आलाय, शेवटी काय पाहिजे होतं? फुल स्टॉप पाहिजे होता. हे चुकलंय का नाही? अरे चुकलंय ना. आता ह्याला जर का मला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं असतं
तर मी काय केलं असतं बरं? हा, फक्त काय करायचं माहितीये का, ह्याला जर का इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं या दोघांची जागा बदलायची. काय करायची? जागा बदलायची. म्हणजे कसं बघा आता, हे प्लीज जसं जसं प्लीज ह्याची जागा बदलाय, ह्याला इकडं पाठवा आणि ह्याला इकडं. मग काय येणार? प्लीज मे यू पोस्ट दिस लेटर फॉर मी, आणि शेवटी काय आलं असतं? मग बरोबर आलं असतं का नाही? हा नाही, फुल स्टॉप कसं काही ना. आता इथं बघा ना, मी काय वर्ब आणि वर्बच्या पुढे कोण आला? सब्जेक्ट. म्हणजे ऍसर्टिव्ह सेंटेन्सचं इंट्रोगेटिव्ह बनवण्यासाठी फक्त काय करायची? दोघांची जागा बदलायची. संपला विषय. कळालं? किंवा मला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स ऍसर्टिव्ह बनवायचे, तर काय करणार मी? हे यूला इकडे पाठवणार, मेला इकडं. संपला विषय. दोघांची जागा बदलली की लगेच आपण ऍसर्टिव्हचं इंट्रोगेटिव्ह करू शकतो. आणि इंट्रोगेटिव्हचं कळतंय का? अरे येईन का तुम्हाला? हा मग आता समजा बघा, मी इथं एक क्वेश्चन घेतो, इथं एक हे घेतो. आता मला वाटतं संपले असते ना, सेंटेन्स संपले असते ना. हा, संपलेले. आता इथं मी काय करतो? अरे इथं एक प्रश्न लिहितो बरं का. व्हॉट आय कॅन डू फॉर यू. आता मला सांगा, हे काय आहे? ऍसर्टिव्ह आहे, बरोबर आहे का? अरे आहे का? इथं बघा, आय सब्जेक्ट आहे आणि हे कॅन वर्ब आहे. आहे ना? आता मला ह्याचं काय करायचंय? इंट्रोगेटिव्ह करायचं. काय करायचंय? इंट्रोगेटिव्ह. आता इंट्रोगेटिव्ह करायचंय, तर मी काय करणार बघा, हे वर्ड जसं जसं, आणि इथं काय करणार? कॅन, आणि नंतरून हा व्हॉट कॅन आय डू फॉर यू, आणि शेवटी काय करणार? क्वेश्चन मार्क. ओके, चलो. मग आता इकडे लक्ष द्या. एकदा चेहऱ्यावरून हात बीत फिरवा. आपलं बेसिक नंबर 6 इथं संपलेलं आहे. बरं, आता क्वेश्चन बनवायचा आहे तुम्हाला. कशाचा पण प्रश्न बनवायचा आहे तुम्हाला, तर क्वेश्चन बनवताना एक गोष्ट आधी ध्यानात ठेवावं लागणार. तुम्हाला काही पण विचारायचंय, तर तुम्हाला पहिल्यांदा सुरुवात कशाने करावं लागणार आहे? वर्बने. कशाने? वर्बने. ठीक आहे. आता मला समजा हिला विचारायचंय, तू तुझी नोटबुक कंप्लीट केली का? असं विचारायचंय मला. असं मला प्रश्न विचारायचा आहे. मग आता समजा मला विचारायचंय, हिला प्रश्न विचारायचा आहे, किंवा आता मला म्हणायचंय की तिने तिची नोटबुक कंप्लीट केली आहे का, असा प्रश्न विचारायचा. तर मला काय म्हणावं लागणार आहे? आधी काय म्हणावं लागणार? इज घ्यावा लागणार, बरोबर. त्यानंतर काय घ्यावं लागणार? शी सब्जेक्ट आहे ना. मग मी काय म्हणणार? इज शी कंप्लीटेड हर नोटबुक, आणि शेवटी काय येणार? क्वेश्चन मार्क. कळतंय का हे? अरे कळतंय का? आता हे समजा मला एखाद्याला म्हणायचंय, तू झोपलाय का? मग मी काय म्हणणार? आर नाही, समजा यू म्हणायचंय ना. तू साठी काय? यू साठी काय असतं? आर. मग मी काय म्हणणार? आर यू स्लीपिंग. शेवटी काय येणार? क्वेश्चन मार्क. का असं म्हणणार? यू आर स्लीपिंग आणि मग क्वेश्चन मार्क. जमन का? नाही. काय म्हणावं लागणार? आर यू स्लीपिंग असं म्हणावं लागणार आहे. कळतंय का हे? आता समजा तुम्हाला म्हणायचंय इज CS, तुम्हाला म्हणायचंय चेन्नई जिंकली का रे? क्वेश्चन विचारलाय. चेन्नई जिंकली का? तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे सीएसके जिंकली का असा प्रश्न विचारायचा आहे. तर तुम्ही काय म्हणणार बरं? एकच टीम आहे, मग काय घ्यावं लागेल? इज. मग काय म्हणणार? इज CSK विन द मॅच असं म्हणणार. कळालं का? अरे समजतंय का? किंवा आपल्याला इज म्हणण्यापेक्षा डू डज डिड पण आपण तिथं वापरू शकतो. डज CSK विन द मॅच असं पण म्हणू शकतो. कळालं? अरे समजतंय का? हे फरक कळतोय का तुम्हाला? येईन का? आता आपल्याला आपलं जे बेसिक नंबर 6 होतं हे इथं संपलेलं आहे. आपण थोडक्यात त्याची रिव्हिजन करू. जागेत सगळेजण करायची का रिव्हिजन? हा, रिव्हिजन करण्याच्या आधी आता तुम्हाला सांगतो काय लिहायचंय ते. आता तुम्ही बघा तिथं
तुम्हाला जागा दिलेली असणार आहे किंवा नाही दिलेली. मी 2 कप्पे केलेले आहेत ना, मी असे कप्पे केलेले आहेत का तुमच्या वर्कबुक मध्ये? हा, डायरेक्ट असर्टिव्ह सेंटेन्स आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असे कप्पे केलेले आहेत मी, राईट? ओके. मग आता असर्टिव्ह सेंटेन्स जे तिथं असर्टिव्ह सेंटेन्स दिसतंय तुम्हाला, त्याच्या खाली तुम्ही काय करायचं, हे लिहायचं, हे लिहायचं. ओके. आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, त्याच्या खाली बाण करायचा आणि बाण करून हे असं लिहायचं. कळालं? हा, एक्झाम्पल पण लिहायचे. शी इज अ डॉक्टर, ते एक्झाम्पल पण लिहायचे. चलो ठीक आहे, मग आधी लिहून घ्या, मग आपण रिव्हिजन करू. ऑनलाईन वाले पण लगेच लिहून घ्या रे. मी वाजल सरक. हे काढून पण रिव्हिजन घेऊ फक्त आपल्या बेसिक नंबर 6 चे. चलो, आता काय होतं बरं बेसिक नंबर 6, त्याच्यामध्ये काय होतं, असर्टिव्ह सेंटेन्स आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. ओके. आता पहिल्यापासून थोडंसं आठवायला प्रयत्न करू. तर आपण काय केलं होतं रे, सगळ्यात पहिल्यांदा आपण आलो होतो 11:30च्या आसपास सरांनी सोडलं होतं, की नाही, 11:15च्या आसपास. मग ते वेब व्हॉट्सअप वगैरे एकदा केलं होतं मी, आहे का नाही? त्यानंतरून ते PDF जी आहे ती इन्सर्ट केली होती, केली ना. आणि मग त्यानंतरून आपण लाईव्ह जाण्याच्या आधी जागेत का वगैरे विचारलं असणार मी 100%. आणि त्यानंतरून मग मी काय होतं, 6 सेंटेन्स होते तुम्हाला, पण त्यांना 1 2 3 1 2 3 असे नंबर होते, 4 5 6 असे नंबर नव्हते. आठवते का? अरे आठवते. आणि त्यानंतरून मग इथं बघा 1 2 3 असे नंबर होते ना. मग त्यानंतरून मी काय म्हणलं की आपण थांबा, ही काढले सेंटेन्स बघा, याला इकडे घेतलं होतं, परत इकडे घेतलं होतं, आठवते? मग म्हणलं होतं जाऊन द्या 6चं सांगा. मग दररोजचा आपला प्रश्न, बरोबर किती देत, चूक किती देत. पहिलं तुम्ही म्हणले की हे चुकले, म्हणजे पहिलंच बरोबर आलं तुमचं. दुसरं असं 6 प्रश्नांची उत्तरं दिली होते, बरोबर. आणि मग म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी मला वाटलं तुमचे उत्तर येते ना, त्यामुळं मध्ये मी म्हणलो होतो बघा, WH म्हणजे क्वेश्चन विचारणारे शब्द कोणते येतं, व्हॉट, वेन, वाय, म्हणजे तुमचं लक्ष कुठं जावा, त्या व्हॉटकडे जावा, म्हणून मी ते म्हणलं होतं. कारण तुम्ही उत्तर बरोबर दिलं असतं तर मग नियम सांगायला मजा आली नसते, बरोबर आहे की नाही? मग म्हणून त्यामुळे तुम्हाला चुकवीत असतो मी कायम. मग आता इथं 6 पैकी तुम्हाला दरवर्षीप्रमाणे, दर साल, दर शेकडाप्रमाणे 1 मार्क पडला होता. पण तुमचे नाही का दिल को थोडीशी सुकून मिळाला था, की चला जाऊन द्या, मायनस वरून प्लस मध्ये तरी आलं. इथं बरोबर आहे, 1/6 लिहिलं होतं, आठवते का मी? आता त्यानंतरून मग आपलं हे चुकलंय कस काय ते सांगितलं होतं. मग याला वरती घेतलं होतं, सेंटेन्स लिहिलं होतं. आणि मग सेंटेन्सचे मी 2 टाईप केले होते, असर्टिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह. सांगितलं होतं की आणखीन 2-3 प्रकार आहेत, पण ते नंतर बघू. आता असर्टिव्ह सेंटेन्स आहे. असर्टिव्ह म्हणजे आपलं साधं सेंटेन्स म्हणलं, मराठीमधलं विधानार्थी वाक्य म्हणलं होतं बघा, तो पळत होता वगैरे वगैरे, 4-5 मराठीतले वाक्य, राम आंबा खातो वगैरे, तुमचं आवडतं वाक्य आहे ना मराठीमधलं, आहे का नाही? मग ते जे सेंटेन्स आहेत असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे आपलं सब्जेक्ट, वर्ब आणि शेवटी फुल स्टॉप असतं. ऑब्जेक्ट असन O/C/P असं लिहिलेलं असतं मी, शेवटी फुल स्टॉप पण त्याला असा चौकोन केला असन, केलता ना. मग तिथं मी सांगितलं होतं गरिबांची पद्धतीत लक्षात राहण्यासाठी एक सेंटेन्स सांगितलं होतं, शी इज ए डॉक्टर, आहे का नाही? मग शी सब्जेक्ट आहे, इज आपलं वर्ब आहे, अ डॉक्टर काय आहे, ऑब्जेक्ट आहे, आणि शेवटी फुल स्टॉप आलाय. मग हे काय झालं, असर्टिव्ह सेंटेन्स. काय झालं, असर्टिव्ह सेंटेन्स. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचे 2 टाईप, एक येस नो टाईप आणि WH टाईप. मग तुम्हाला सांगितलं होतं बघा, येस नो टाईप म्हणजे त्याचं उत्तर हा किंवा नाही. तुम्हाला विचारलं डू यू लाईक अ टी, तुम्ही म्हणता हा किंवा नाही, बरोबर आहे का नाही? आणि WH टाईप मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की समजा आपल्या नगरमध्ये जे येतं ते ज्वारीचं उत्पन्न जादा होतं का, त्याचं उत्तर 4-5 वाक्यात लिहावं लागलं ना, आहे का नाही? आणि त्यानंतर म्हणलं होतं की नाही हे नाही समजायचं, आता तुमच्या ओळखीत सांगतो. मग ते डू यू लव्ह मी असं चुकून चुकून म्हणलं, चुकून शब्द म्हणलं होतं मी, आहे की नाही? चुकून विचारलं तर उत्तर काय येणार आहे, हा किंवा नाही. मुलांना म्हणलं तुम्हाला नोच येणार आहे, बरोबर आहे ना, जॉब शिवाय कोणी हा म्हणू शकत नाही. मग आता त्याचं उत्तर हा किंवा नाही मध्ये येणार, मग तो येस नो टाईप क्वेश्चन झाला. आणि WH टाईप मग म्हणलं होतं कन्सिडर करा, की एखादा मुलगा आहे त्याने विचारलंय की डू यू लव्ह मी, ती म्हणली येस. परत या शहाण्याने प्रश्न विचारलाय वाय,
मग त्याचं उत्तर तिने काय दिलं होतं, बिकॉज यू आर हँडसम, यू आर रिच अँड यू आर अ गव्हर्नमेंट एम्प्लॉय असं म्हणलं होतं आहे की नाही. 3 सेंटेन्स वाचले का नाही, श्रीमंत आहे, हँडसम आहे आणि सरकारी नोकरीला. या 3 अटी असल्याशिवाय लग्न होत नाही, बरोबर आहे. मग आता ह्याला म्हणायचं आपण WS टाईप क्वेश्चन. मग आपण तिथं लिहिलं होतं ते डू यू लव्ह मी. मग ते डू काय आहे रे आपलं, हेल्पिंग वर्ब. यू काय आहे आणि लव्ह काय आहे, मेन वर्ब आहे ना, अरे आहे ना. मग हेल्पिंग वर्बच्या नंतरून सब्जेक्ट आला तर ते असतं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आणि शेवटी काय येणार, क्वेश्चन मार्क, बरोबर. किंवा तिथं आणखीन एक लिहिलं होतं विल यू मॅरी मी. तिथं बघा विल काय आहे हेल्पिंग वर्ब आणि यू काय आहे सब्जेक्ट. म्हणजेच हेल्पिंग वर्बच्या नंतर सब्जेक्ट आला ते इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असतं आणि शेवटी असतो क्वेश्चन मार्क. अरे बेजे मेजार आहे. आणि आणखीन एक लिहिलं होतं व्हिअर आर यू गोईंग. WH वर्ड आहे, आर काय आहे हेल्पिंग वर्ब, त्यानंतरून यू काय आपला सब्जेक्ट आणि गोईंग काय मेन वर्ब, शेवटी क्वेश्चन मार्क. मग त्याला आपण म्हणायचं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, बरोबर. मी म्हणलो होतं त्याला क्वेश्चन पॅटर्न म्हणा आणि सेंटेन्स पॅटर्न, पण तुम्ही म्हणत नव्हते त्यामुळे मग मी कॅन्सल केला. ओके. आणि मग आपल्याला परत एकदा म्हणलं होतं की रिव्हिजन घेऊ. तिथं मग परत विचारले होते तुम्हाला प्रश्न मी, आहे का नाही. आणि मग तुम्ही सांगितले होते, जागे केले होते. आज 4चा पाडा म्हणले होते तुम्ही, आहे का नाही. अरे म्हणले होते ना, नक्की. आणि मी 4चा पाडा 100 पर्यंत नॉनस्टॉप म्हणलो होतं, आहे का नाही. आठवते ना, तुम्हाला सांगितलं होतं स्पीड नाहीये तुमच्याकडं. आणि मग त्यानंतरून ते आपलं रेग्युलर होतं 51 आणि 41 काय वगैरे 49 ते, आहे का नाही, विचारलं होतं ना. मग सगळ्यांचं उत्तर या आज 60 आणि 40 100च उत्तर होतं, आहे का नाही. दर बारची मी 60 आणि 50 म्हणणार म्हणजे वेगळं उत्तर विचारत असतो, सेम विचारलं होतं आज. मग त्यानंतरून आपण सेंटेन्स सोडवायला सुरुवात केली होती. ॲग्रीचे, त्यानंतर राज्यसेवा सत्राचं आठवतंय, त्यानंतर फॉरेस्टचं, STIचं ते एक 8 नंबरचा क्वेश्चन होता. त्याचं आपण उत्तर चेक करू म्हणलं होतं, आहे का नाही. खाली सब ऑप्शन आहेत का नाही ते चेक करायचं आपल्याला, आहे का नाही. त्याचं तसंच राहिलेलं आहे. हे असं करत करत आपण सर्व सेंटेन्स कंबाईन बी 2024 पर्यंत सोडलं होतं. आणि मग खाली पण लिहिलं होतं मी, याला आपण ऍसर्टिव्हचं इंट्रोगेटिव्ह कसं करू शकतो आणि इंट्रोगेटिव्हचं ऍसर्टिव्ह. फक्त या दोघांची जागा बदलायची, लगेच चेंज होत आहे ना ते, आहे का नाही. मग हे आपण लिहिलं होतं आणि खाली एक मी लिहिलं होतं व्हॉट कॅन आय डू फॉर यू. त्याचं परत आपण इंट्रोगेटिव्ह कसं बनवू शकतो, व्हॉट कॅन आय डू फॉर यू, आहे का नाही. शेवटी क्वेश्चन मार्क बनवलं होतं ना, अरे बनवलं होतं का. मग इथं आपलं संपलं होतं बेसिक नंबर 6, कळालं. आणि मग त्यानंतरून तुम्हाला टेस्टचं नियोजन सांगितलं होतं, टेस्टचा फॉर्मॅट सांगितला होता. ओके, अरे कळालं. ठीक आहे. मग आता आज आपण 12 मिनिटं अगोदर, आहे का नाही. ठीक आहे, जाने दो, आज इथेच थांबूया. थँक्यू. चलो हो.